मी 1 मिनिटात आलो. ठीक आहे. हे नाही नाही नाही, गैरसमज करून घेऊ नका. हे काही गिफ्ट नाहीये. मी काहीतरी सांगू पाहतोय तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला ते मोटिवेशनल स्पीकर म्हणालात ना, आता सहन करा. काय आपण मध्यमवर्गीय माणसं आहे ना, या रानफुलासारखी असतो. हे फुल कसं ऍडजस्ट करत 12 महिने फुलत असतं, तसं आपण सुद्धा कुठलीही सिच्युएशन आपल्या समोर आली तर त्यानुसार ऍडजस्ट करून जगत असतो. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं अनपेक्षित आनंद येऊ दे किंवा अपेक्षित दुःख, आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही असं हसत सगळ्याला सामोऱ्या जाल, एकदम असं ताठ मानेन. आला. हा आला. काय कॉन्फिडन्स आला ना. हो. घ्या आता तरी घ्या. माझ्या पोराकडनं फुल घेतेस काय? तुझी बत्ती कशी गुल करते बघच आता ही निलांबरी. थँक्यू. पण तुम्ही ते मोटिवेशनल स्पीकर बनण्याचं मनावर घ्या. 100% नक्की बघाच तुम्ही. इझी होता ना समोर. झाला टाइमपास करून झाला. उठ राजसीला बोलवून घेऊन ये. कोणाचा राग काढते? मला का मारलं? जातो का घालू लाच. तर समीर आणि राजसीचं झालं ना की याला पण मार्गी लावायला हवं. भडकम करायला सांगू. हे बघ राजसी, काय तुझं? आमच्या गप्पा ऐकायच्या? हळदी कुंकू चालू आहे? तिकडे नाही, घरी हो. बोरिंग यार नीलू.
वा समीरची आई, माझी मदर इन लॉ आणि ह्या चाळीची मालकीण असल्याचा फुल ऑन फील घेतलाय हा तुम्ही. ऑर्डर वगैरे सोडून मला बोलवून घेतलं. राजसी, हा तुझा मोठेपणा आहे ना, घरी ठेवून यायचा. आणि मी काय सांगते ते नीट ऐक. अगं जा तिकडे जाऊन खेळ. तुला जर समीर हवा असेल ना, तर हे टोमणे मला मारायचे नाही आणि एकमेकांना साथ देत पुढे जायचं. ना तू मोठी ना मी लहान. नाहीतर मग समीरचा नाद सोडून दे, मी जाते माझ्या वाट्याला. नाही म्हणजे मी जर नाही म्हणाले ना, तर समीरची काय बिशात तुला हो म्हणायला. समीरची आई, कुठे चाललात तुम्ही? वेट, रिलॅक्स. आणि काय झालं तुम्हाला असं चिडायला? व्हॉट हॅपन एक्झॅक्टली? राजसी, मी आज जे पाहिलंय ना, ते आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. असं काय पाहिलं तुम्ही? मी माझ्या समीरला आणि त्या स्वयंपाकिणीला पाहिलं. पुन्हा एकत्र होते. व्हॉट? म्हणजे ते दोघे एक, तुम्ही खरंच त्यांना एकत्र? तुला तेच सांगितलं ना. अरे यार समीरची आई, मी त्या मुलीला समीर पासून लांब ठेवण्यासाठी एवढे एफर्ट्स घेते ना, पण ते काहीच वर्क नाही होत. त्या मुलीने समीरवर काय जादू केली मला खरंच कळत नाही. तिने काय जादू केली आहे त्याच्यावर. तो सरळ सरळ तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला लागलाय. म्हणजे माझ्या मित्रांशी असं बोलायचं नाही. आणि मुळात म्हणजे माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करू नकोस प्लीज. समीरची, आता तुम्हीच सांगा मी काय करू. रस्ता बदल. म्हणजे तू आता घरी जायचंस